आईच्या इच्छेप्रमाणे गौराईंची सगळी पूजा अर्चा अगदी व्यवस्थित पार पडली। माझ्या माहेरचा कुळाचार माझ्या सासरी राहून मी पूर्ण करू शकले, भाग्य आहे माझं। शकू, अगं मुलींचा सगळ्यात जास्त अधिकार आपल्या सासरच्या घरावर असतो। तुम्हा मानवतकरांमुळे दिग्रसकरांच्या घरामध्ये गौराईंचं आगमन झालं। इंदू बाळा, तुझं सुद्धा कौतुक आहे बर का। तू अतिशय उत्साहानं आनंदानं गौराईचा सण साजरा केलास। तू पुढाकार घेतलास म्हणून हे सगळं शक्य झालं। महाराज, मी निमित्त मात्र, विठुरायाच्या मर्जीशिवाय काही होत नसतं असं तुम्हीच सांगता ना। आणि अशा चांगल्या परंपरा पुढच्या पिढीनंच पुढे न्यायच्या असतात, आणि त्यात हा सण तर बायकांचा मान वाढवणार आहे। गौराई, तुझ्या आगमनानं घरात मनात आनंद, समाधान आणि पावित्र्य भरभरून वाहतोय बघ। मोठे भाई, तुम्ही तिला काय जंगात डोस दिलाय हो? तिच्याशी पळता भुई थोडी केलीये नाही का? मग नाही म्हणजे तिचं असं झालं असणार आहे ना, इथं पळू का तिथं लपू, इथं पळू का तिथं लपू, इथं पळू का तिथं लपू। काल ती शाळेची मीटिंग होती ना, आपण मीटिंग करताच गायब। सतत शाळा सुरू झाली पाहिजे, शाळा सुरू झाली पाहिजे अशी म्हणणारी इंदी सगळी लोक नुसते तिची वाटच बघत होती। यापुढे सुद्धा मीटिंग असली ना तरी पण इंदी मीटिंगला पोचणार नाही। पण मोठ्या बाई, ती आता आली नाहीये मीटिंगला, पण पुढे कसं काय करायचं? हे करिश्मा, यानंतर सुद्धा शाळा होणार नाही, मी ती होऊ देणार। तुझ्या इंदीला म्हणव, काय कीर्तन करायचं ते कर, मंदिरासाठी देणग्या जमा कर, पण तुझी शाळा काही होणार नाही। या शाळेपायी व्यंकट भाऊजींनी माझा अपमान केला ना, आता तर नाहीच नाही। आणखी कसले नारे देत होती, आता शाळा होणार, आता शाळा होणार। आता काही झालं तरी शाळा होणार नाही। देऊन काय लपवतेस तू? अरे काहीच नाही आदू, तू ना विठुरायाची शपथ। इंदू, काय झालंय तुला? इंदू, काय झालंय? आय सॉरी आदू, तुझ्याशी खोटं बोलले। म्हणजे तू सुषमाला भेटायला गेली नव्हतीस? कुठे होतीस मग? ते गावाबाहेर एक मंदिर आहे, तिथं शाळेची मीटिंग असून ती टाळायची म्हणून गेले होते। मीटिंग टाळण्यासाठी? हिंदू, पण का कशासाठी? हे बघ हिंदू, तू अशीच गप्प बसणार असशील ना आणि काहीच सांगणार नसशील ना, तर मी पण तुझ्याशी काहीच बोलणार नाही। आदू, प्लीज अरे आदू, तू बोलणार असशील तर बोलेन, नाही तर कायमचा अबोला धरे ना। तू चिडणार नसशील तर सांगते। इकडे इकडे
मोठ्या बाई गवर आणायला कोणत्या अटीवर तयार झाल्या माहिती? मी गेले तिकडे त्यांच्या खोलीत त्यांना बोलायला, येऊ द्या ना गौराईला घरी. अहो शकुंतला काकूच्या माहेरची आहे. समजा मी तुझी मर्जी राखली तर तू माझी मर्जी राखशील? अहो, मोठ्या बाई तुम्ही फक्त बोला, झालंच म्हणून समजा तुमचं काम. जर गौराई घरी आल्या तर विठूच्या वाडी शाळा काढण्याचा तुझा विचार तू बाजूला ठेवशील. अहो, मोठ्या बाई आता म्हणालीस ना तुम्हाला हवं ते करीन म्हणून, मग आता मागे नाही हटायचं. हं? तुम्ही तरी जळता निखारा माझ्या काळजावरून फिरवताय असं वाटतंय मला. इंदूचा असा इतका मानसिक छळ करून वहिनींना काय मिळते हेच मला कळत नाही. मोठ्या आहेत ना त्या, आपल्या घरामध्ये त्यांचं स्थान सगळ्यात वरच आहे. तरी मग आणखीन कुठला धाक निर्माण करायचा आहे त्यांना? आणि त्यांना हे का समजत नाहीये की त्यांच्या या अशा खुनशी वागण्यामुळे अधोक्षजच्या मनातली त्यांच्या विषयीची जी आडी आहे ना ती आणखीन वाढत चालली आहे. अहो तुम्ही जरा शांत व्हा बरं आधी. आणि अहो वहिनी हे सगळं असुरक्षिततेतून करतायत. कसली भीती आहे त्यांना ते मला नाही माहिती, पण मला हे माहितीये की इंदूनं माझ्यासाठी स्वतःच्या स्वप्नांवर पाणी सोडलंय. माझ्यासाठी तिने जे केलंय ना ते माझ्या सख्ख्या मुलीने कदाचित केलं नसतं. आपली इंदू इतर मुलांपेक्षा नेमकी इथंच वेगळी ठरते बघ. खरंच तिचं मन खूप विशाल आहे ग. पण विठुरायाकडे एवढीच प्रार्थना आहे की विठुराया इंदूच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करू. राम कृष्ण हरी. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. बरं, काल ठरवल्याप्रमाणे शाळेच्या सगळ्या कामांची मी वर्गवार विभागणी केली आहे आणि त्यासाठी मी एक यादी सुद्धा बनवली आहे. महाराज ही घ्या. एकाने शाळेच्या बांधकामाची जबाबदारी घ्यायची, एकाने देणगीची जबाबदारी घ्यायची, एकाने शिक्षणाची, आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला काही नवीन लोक सुद्धा लागतील, तर त्याकडे सुद्धा एका माणसाने बघायचंय. हा म्हणजे कसं सगळं काही सॉर्टेड राहील. ओके? नाही, हे काम तू चांगलं केलंयस बर का. कामाची विभागणी झाल्यामुळे आता कुणावरच ताण येणार नाही. करेक्ट. आणि 1 पॉइंट कॉन्टॅक्ट होतो ना तो माणूस, म्हणजे काही काम अडलंय किंवा काम कुठपर्यंत आलंय ह्या बाबतीत सगळेच आपण क्लिअर राहतो. आणि समजा कुणी जर त्याच्या कामामध्ये कमी पडत असेल तर बाकीच्यांना त्याला मदत करता येईल आणि सांभाळून घेता येईल. अगदी बरोबर बोललात महाराज. इंदूने पण अशाच उत्तम आयडिया दिल्या होत्या बरं का. हे म्हणजे मला आठवतंय ना, जमीन जेव्हा अलाउड झाली होती तेव्हा इंदूने अशीच सगळ्यांना कामं वाटून दिली होती. अरे बघा आली, 100 वर्ष आयुष्य आहे. ये ये. हाय इंद्रायणी. इंदू, बरं झालं तू आली. नाही म्हणजे तू आली की काम करायला जरा हुरूप येतं ना. हो ना, ही श्रीकला पण म्हणत होती की इंदूला खूप काम पडतं, आपण तिला मदत करायला पाहिजे म्हणून. इंदू, हे बघ आम्ही सगळे आता तुला मदतीसाठी एकदम तयार आहोत बघ. आणि कसं आहे, तसं श्रीकलाने कामाची विभागणी करून ठेवली आहे, पण कोणी कुठलं काम करायचं हे मात्र इंदूच ठरवणार.
काय बरोबर बोलतोय ना मी? अगदी बरोबर. बरोबर बोलताय मास्तर. मी हे ठरवून आले